श्री स्वामी समर्थ. नमस्कार मीन राशीच्या जातकांनो, सावधान. येणारा गुरुवार तुमच्या आयुष्यात अशा काही घडामोडी घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या राशीचा स्वामी गुरु स्वतः आपली चाल बदलत असून मीन राशीच्या कुंडलीत एक भयंकर उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत. एकीकडे साक्षात दत्तगुरूची अफाट आणि विशेष कृपा तुमच्यावर बरसणार आहे, ज्यामुळे 3 अशा शुभ घटना घडतील ज्या तुमच्या नशिबाचे दरवाजे कायमचे उघडू शकतात. पण थांबा, नशिबाच्या या खेळात एक असा धोका दबा धरून बसला आहे जो तुम्हाला रडवू शकतो. मीन राशीच्या जातकांनो, ग्रहाच्या या महासंग्रामात ती एक अशुभ घटना होती. तुमच्या आध्यात्मिक आणि हळव्या मनाला धक्का देणारे ते संकट नेमके काय असेल आणि दत्तगुरूचा वरदहस्त तुम्हाला त्यातून कसं वाचवेल हे गुपित जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण या गुरुवारी तुमचे नशीब पलटणार आहे, पण एका चुकीच्या निर्णयामुळे तुमच्या कष्टाची कमाई मातीतही मिळू शकते. सावध व्हा, कारण ही केवळ भविष्याची चिन्हे नाहीत, तर साक्षात गुरुमाऊलींनी दिलेली चेतावणी आहे. मीन राशीच्या जातकांनो, या गुरुवारी तुमच्या राशीत ग्रहाचे एक असे दुर्मिळ चक्र रचले जात आहे जे तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षाची मरगळ झटकून टाकणार आहेत. तुमच्या राशीचा स्वामी गुरु सध्या अत्यंत प्रबळ स्थितीत असून तो तुमच्या लाभस्थानावर आपली शुभदृष्टी टाकत आहे. ही केवळ ग्रहाची साधीच हालचाल नसून तुमच्या आयुष्यातील साचलेल्या कर्माची फळी मिळण्याची वेळ आहे. गेल्या अनेक महिन्यापासून तुम्ही ज्या मोठ्या संधीची प्रतीक्षा करत होता, ती संधी आता स्वतःहून तुमच्याकडे चालून येणार आहे. ग्रहाच्या या बदललेल्या चालीमुळे तुमच्या कार्यक्षेत्रात आणि सामाजिक वर्तुळात अचानक मोठ्या हालचाली वाढणार आहेत. ही वेळ शांत बसून राहण्याची नसून निसर्गाने दिलेल्या या सुवर्ण संधीला दोन्ही हाताने पकडण्याची आहे. तुमच्या कुंडलीतील प्रथम आणि एकादश स्थानावर होणारा ग्रहाचा हा शुभ प्रभाव तुमच्यातील सुप्त गुणांना जागे करेल. या बदलाच्या काळात तुम्हाला सुरुवातीला थोडे दडपण जाणवू शकते, परंतु लक्षात ठेवा, काहीतरी भव्य आणि दिव्य घडण्यापूर्वी जुन्या चौकटी मोडणे अनिवार्य असते. या उलथापालथीचा सर्वात मोठा सकारात्मक परिणाम तुमच्या निर्णय क्षमतेवर होईल. ग्रहाची ही प्रचंड शक्ती तुम्हाला अशा काही धाडसी पावले उचलण्यास प्रवृत्त करेल ज्याचा तुम्ही आजवर केवळ विचारच केला होता. जे लोक तुमच्या प्रगतीत अडथळे आणत होते ते आता ग्रहाच्या या प्रहारामुळे स्वतःच बाजूला होतील. दत्तगुरूच्या आशीर्वादाने ग्रहाची ही मोठी उलथापालथ तुमच्या आयुष्यात यशाचा एक नवा इतिहास लिहिण्यासाठी सज्ज झाली आहे. या बदलाकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते, त्यामुळे सतर्क राहा. मीन राशीच्या जातकांनो, मीन ही गुरुची स्वतःची रास असल्याने दत्तगुरूचा तुमच्यावर विशेष जिव्हाळा आणि मायेचा हात असतो. या गुरुवारी तुमच्या राशीवर त्यांची साक्षात अभयमुद्रा राहणार आहे, जी तुम्हाला प्रत्येक संकटात सावरून धरेल. जेव्हा जगातील सर्व मार्ग बंद होतात, नशिबाची साथ मिळेनाशी होते आणि मन दुबळे पडते, तेव्हा केवळ गुरुबळच आपल्याला या चक्रव्यूहातून सुखरूप बाहेर काढू शकते. ही कृपा तुमच्यासाठी एक अभेद्य संरक्षक कवचाप्रमाणे कार्य करणार आहे. या विशेष दिवशी दत्तगुरूची कृपादृष्टी तुमच्यावर अशा प्रकारे पडणार आहे की तुमचा आत्मविश्वास अचानक प्रचंड वाढ होईल. तुम्हाला असा अनुभव येईल की तुमची अत्यंत कठीण आणि रखडलेली कामे कोणत्या तरी मध्यस्थितीने किंवा दैवी योगायोगाने आपोआप पूर्ण होत आहेत. ही सुरक्षा तुम्हाला केवळ बाहेरील शत्रूपासूनच नाही, तर तुमच्या स्वतःच्या मनातील भीती आणि शंकापासूनही वाचणार आहे. शत्रूच्या आशीर्वादाने तुमच्या घराभोवती एक सकारात्मक ऊर्जेचे वलय निर्माण होईल. दत्तगुरूचा वरदहस्त पाठीशी असणे म्हणजे काळोख्या रात्री वाटाड्या मिळण्यासारखे आहे. जर तुमच्या आरोग्यावर किंवा करिअरवर कोणतेही संकट येणार असेल, तर गुरूच्या या विशेष सुरक्षेमुळे त्याची तीव्रता नष्ट होईल. या
गुरुवारी तुम्हाला विलक्षण आत्मिक शांतीचा अनुभव येईल आणि तुमची आध्यात्मिक प्रगती वेगाने होईल. लक्षात ठेवा, मीन राशीच्या जातकांनो, ज्याच्यावर दत्तगुरूची कृपा असते त्याचा ग्रहमानाचा कोणताही वाईट परिणाम काहीही बिघडवू शकत नाही. हा गुरुवार तुमच्या भाग्योदयाची नवी पहाट ठरेल. दत्तगुरूच्या आशीर्वादाने या गुरुवारी तुमच्या आयुष्यात पहिली मोठी शुभ घटना घडणार आहे, ती म्हणजे अचानक धनलाभ, आर्थिक स्थैर्य. जर तुमचे पैसे अनेक दिवसापासून कुठे अडकले असतील किंवा तुम्हाला व्यवसायात गुंतवणुकीची गरज असेल, तर या गुरुवारी तुम्हाला शुभ वार्ता मिळेल. लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या तिजोरीवर राहील आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. तुमचे आर्थिक नियोजन यशस्वी होईल, ज्यामुळे मनातील चिंतेचे ढग कायमचे दूर होतील. दुसरी शुभ घटना करिअर आणि मानसन्मानाशी संबंधित आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मोठे प्रोत्साहन मिळेल किंवा एखादी मोठी जबाबदारी सोपवली जाईल, जी भविष्यात पदोन्नतीसाठी कारणीभूत ठरेल. जे लोक परदेशात जाण्यासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना या गुरुवारी अत्यंत सकारात्मक बातमी मिळेल. समाजात तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल आणि तुमच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होईल, ज्यामुळे तुमचे मन आनंदी राहील. तिसरी शुभ घटना तुमच्या कौटुंबिक आणि आध्यात्मिक सुखाशी असेल. तुमच्या घरात बराच काळ चाललेला मानसिक तणाव किंवा कुटुंबातील सदस्यामधील मतभेद आता दत्तगुरूच्या कृपेने संपणार आहेत. घरात एखादे मंगल कार्य किंवा धार्मिक विधी ठरण्याचे प्रबळ योग आहेत. जर तुम्ही नवीन वास्तू किंवा वाहन घेण्याची स्वप्न पाहत असाल, तर त्या दृष्टीने हा गुरुवार अत्यंत फलदायी ठरेल. या 3 घटना तुमच्या आयुष्यात असा आनंद घेऊन येतील की तुम्ही भारावून जाल. तर मीन राशीच्या जातकांनो, इतक्या शुभ संकेतेच्या दरम्यान एक सावली तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न करत आहे, ज्याकडे तुमचे दुर्लक्ष तुम्हाला महागात पडू शकते. ही अशुभ घटना तुमच्या अति हळवेपणा आणि आर्थिक बेसावधगिरीमुळे घडू शकते. तुमचा स्वभाव अत्यंत दयाळू असल्याने तुम्ही लोकांवर लवकर विश्वास ठेवता आणि नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन या गुरुवारी कोणीतरी तुमची मोठी आर्थिक फसवणूक करण्याची दाट शक्यता आहे. कोणालाही मोठ्या रकमेचे कर्ज देणे किंवा कुणाच्याही शब्दावर विश्वास ठेवून कागदपत्रावर सही करणे टाळा. दुसरी सावधगिरी म्हणजे तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. या गुरुवारी तुम्हाला अचानक पाय किंवा पोटाशी संबंधित विकार उद्भवू शकतात. तसेच वाहन चालवताना किंवा रस्त्याने चालताना अत्यंत सावध राहा, कारण बेसावध क्षणी एखादी लहान दुखापत होण्याचे योग ग्रहाच्या स्थितीमुळे निर्माण होत आहेत. शत्रू तुमच्या पाठीमागे तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे आपल्या गुप्त गोष्टी किंवा व्यावसायिक योजना कोणासमोरही उघड करू नका. ही एक अशुभ घटना तुमच्या आनंदावर विरजण घालू शकते. ही अशुभ घटना टाळण्यासाठी तुम्हाला या गुरुवारी संयम आणि सतर्कता बाळगणे अत्यंत गरजेचं आहे. कोणाच्याही वादात पडू नका आणि रागाच्या भरात कोणालाही असे वचन देऊ नका जे तुम्ही पाळू शकणार नाही. शत्रू तुमच्या कमजोरीचा फायदा घेण्याच्या तयारीत आहेत, त्यामुळे स्वतःच्या योजना स्वतःपर्यंतच मर्यादित ठेवा. दत्तगुरूची कृपा तुमच्यावर आहेच, पण तुमची एक चुकीची कृती त्या कृपेला बाधा आणू शकते. सावध राहा, कारण ही चेतावणी तुमच्या हितासाठीच आहे. मीन राशीच्या जातकांनो, ग्रहाची ही मोठी उलथापालथ तुमच्या यशात रूपांतरित करण्यासाठी आणि त्या एका अशुभ घटनेचा प्रभाव नष्ट करण्यासाठी या गुरुवारी तुम्हाला दत्तगुरूचा हा महाउपाय करायचा आहे. मीन राशीचा स्वामी गुरु आहे आणि गुरुवार हा गुरूंचाच वार आहे. त्यामुळे हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत प्रभावशाली ठरेल. सकाळी स्नान आटोपल्यानंतर शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा, कारण पिवळा रंग गुरु ग्रहाला प्रसन्न करणारा आहे. दत्तगुरूच्या प्रतिमेसमोर बसून किंवा मंदिरात जाऊन ओम गुरुदेवाय विद्महे परमब्रह्माय धीमहि तन्नो गुरु प्रचोदयात या दत्तगुरु गायत्री मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. जपानंतर दत्तगुरूंना पिवळे फुले आणि हरभऱ्याच्या डाळीचा किंवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करा. हा उपाय तुमच्या कुंडलीत गुरुग्रहाला बळ देईल आणि तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करेल. मंत्राचा
मंत्राचा जप करताना तुमचे पूर्ण लक्ष दत्तगुरूच्या चरणाकडे असावे. विशेष उपाय म्हणून या गुरुवारी एखाद्या गरजू विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य किंवा पुस्तके दान करा. जर शक्य असेल तर गाईला हरभऱ्याची डाळ आणि गूळ खाऊ घाला. हा छोटासा पण अत्यंत शक्तिशाली धार्मिक विधी तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करून त्या 3 शुभ घटनांचे फळ तुम्हाला लवकर मिळवून देईल. दत्तगुरूच्या आशीर्वादाने तुमचा हा गुरुवार खरोखरच भाग्योदयाचा ठरेल. तर मीन राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला दत्तगुरूच्या अफाट शक्तीवर आणि त्यांच्या अगाध कृपेवर मनापासून विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये दत्तगुरू सर्व संकट दूर करा असे नक्की लिहा. तुमची ही एक प्रामाणिक कमेंट तुमच्या जीवनातील संकटांना दूर करण्यासाठी सकारात्मक ऊर्जेचे कार्य करेल. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. मीन राशीच्या तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा आणि अशाच प्रकारच्या सखोल आणि अचूक राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.